सोलापूर येथील डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला 15 दिवस उलटले असून तपासात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे। डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या रात्रीच त्यांच्या सून डॉक्टर सोनाली यांनी संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेला फोन केला होता आणि हे संभाषण मनीषाने रेकॉर्ड केल्याची धक्कादायक माहिती उघडीस आली आहे। प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली। या घटनेनंतर त्याच रात्री उशिरा डॉक्टर वळसंगकर यांच्या सून डॉक्टर सोनाली यांनी SP न्यूरोसायन्स रुग्णालयातील कर्मचारी आणि या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेला फोन केला होता। एका स्थानिक वृत्तपत्रानुसार या फोन कॉल दरम्यान डॉक्टर सोनाली यांनी मनीषाला जाब विचारला, तू अश्विन आणि सासू उमा यांना केलेला ईमेल सासऱ्यांनाही केला होता का? तुझ्यामुळे सासऱ्यांनी आत्महत्या केली, तुला काय कमी होते? असे प्रश्न विचारताच कॉल कट झाला। मात्र मनीषाने हा कॉल रेकॉर्ड केला होता, जो आता पोलिसांच्या तपासाचा भाग बनला आहे। विशेष म्हणजे मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कॉल रेकॉर्ड्स नसताना फक्त हाच कॉल रेकॉर्ड आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं। डॉक्टर वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर त्यांना तात्काळ त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर रात्री 9:15च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले। धक्कादायक म्हणजे गंभीर घटना असूनही रुग्णालयासमोर जमलेल्या गर्दीसाठी अंत्यदर्शन खुले करण्यात आले होते। उपचारादरम्यान डॉक्टरांचे कपडे काढण्यात आले होते। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या कपड्यांची तपासणी केली असता पॅन्टच्या खिशात सुसाईड नोट आढळली। ही नोट डॉक्टर उमा यांना दाखवण्यात आली आणि त्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री मनीषा मानेला अटक केली। आता या कॉल रेकॉर्डिंगमुळे आणि इतर तपासातून आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।